तर विद्यार्थ्यांनो करा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत महाराष्ट्रातील येणाऱ्या जेवढ्याही महानगरपालिका भरत्या आहेत विद्यार्थ्यांनो त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि स्पेशल असलेले जनरल नॉलेज सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो ठाणे महानगरपालिका असो किंवा इतर महाराष्ट्रातील कोणतीही महानगरपालिका असो या महानगरपालिका भरतीसाठी आपण 570 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। जो इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे, पण घेण्या अगोदर या पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार का आहे जाणून घेऊया। तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विद्यार्थ्यांनो संपूर्ण आपल्याला मिळणार आहे, जो की कोणतीही महानगरपालिका महाराष्ट्रातील असो त्यांच्या म्हणजे स्लॅबसमध्ये प्रत्येक पोस्टच्या स्लॅबसमध्ये हा जो अधिनियम आहे तो दिलेलाच आहे। तसेच विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं होतं की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाचे कलमे देखील मिळणार आहेत। इतिहासवरील एमसीक्यू असो विद्यार्थ्यांनो, भूगोलवरील एमसीक्यू असो, विज्ञानवरील 500+ एमसीक्यू असो, अर्थशास्त्र असो किंवा जनगणना 2011 असो, सर्व काही मिळणार आहे। राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या सर्वांवरील एमसीक्यू देखील मिळणार आहे। आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे। जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच करायचं आहे। 6 सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये आपल्याला मिळत आहे, नाहीतर ही संधी मिस केली तर तुम्हाला ते 300 ला पडणार आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे की महानगरपालिकेतील कोणते पद हे फक्त शोभेसाठी असते। शोभेसाठी म्हणजे काय म्हणायचं आहे की त्यांच्याकडे जास्त अधिकार नसतात, असून नसल्यासारखे असते। तर कोणते पद आहे? महापौर, आयुक्त, सभासद किंवा वरीलपैकी नाही। तर महापौर हे पद जे आहे महानगरपालिकेमध्ये म्हणजेच यांच्याकडे जास्त अधिकार नसतात, म्हणजेच काय की हे शोभेसाठी असल्यासारखेच पद असते, हे लक्षात येते। प्रश्न दुसरा पाहूया। काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पुढे राष्ट्रीय शब्द लावण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे। राष्ट्रीय शब्द हा कधी लावलेला आहे? कोलकाता अधिवेशनामध्ये, नागपूर, मुंबई किंवा अलाहाबाद अधिवेशन? तर नागपूर अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पुढे राष्ट्रीय हा शब्द जोडण्यात आलेला दिसतो। प्रश्न तिसरा पाहूया। युद्ध प्रयत्नांमध्ये भारतीयांचा पाठिंबा मिळवणे हा उद्देश खालीलपैकी कोणाचा आहे? युद्ध प्रयत्नांमध्ये भारतीयांचा पाठिंबा, क्रिप्स मिशन, मुस्लिम लीग, आत्मीय सभा किंवा सायमन कमिशन? तर क्रिप्स मिशनचा उद्देश काय होता की युद्ध प्रयत्नांमध्ये भारतीयांचा पाठिंबा मिळवणे हा होता। प्रश्न चौथा पाहूया। तर एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला पुढीलपैकी काय म्हणतात? ठराविक काळानंतर जे प्रकाशित होतात त्यांना साप्ताहिक म्हणतात का, दैनिक, मासिक किंवा नियतकालिक? तर नियतकालिक असे एका ठराविक काळानंतर जेही प्रकाशित होणारे वृत्तपत्र असतात त्यास संबोधले जाते। मासिक हे सर्वांनाच माहीत आहे महिन्याला प्रकाशित होते, दैनिक हे सर्वांनाच माहीत आहे डेली प्रकाशित होते, आणि साप्ताहिक म्हणजे हप्त्याला एकदा प्रकाशित होते। तर हा डेटा लक्षात घ्या। पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे 5व्या क्रमांकाचा। राज्यसभा जरी स्थायी असेल तरी त्याच्या सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? आता राज्यसभा जी आहे विद्यार्थ्यांनो बरखास्त होत नाही कधीही। तर या ठिकाणी स्थायी सभागृह आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण तरीही त्याचे सदस्य किती वर्षांनी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी किती वर्षाचा त्याचा कार्यकाल असतो? 5 वर्ष, 6 वर्ष, 7 किंवा 4? तर 6 वर्षाचा कालावधी राज्यसभेच्या सदस्याचा असतो हे कळते। प्रश्न 7वा पाहूया। तर विचारलेले की दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने कोणाकडे दिलेला आहे? दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्या नेमणुकीचा राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व? तर भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे नेमणूक करण्याचा अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचा आहे। प्रश्न 7वा कव्हर करूया। विचारलेले की जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात किंवा संबोधले जाते ते सांगायचं आहे। कोणत्या धरणाच्या? जायकवाडी धरणाच्या जलाशयाला शिवसागर म्हणतात का, आनंदसागर, नाथसागर किंवा वरीलपैकी नाही? तर या ठिकाणी नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते हे कळते। प्रश्न 8वा पाहूया। गीतांजली, चंद्रमुखी, चांदणी हे 3 ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? ग्रंथ लक्षात घ्या। गीतांजली, चंद्रमुखी, चांदणी रवींद्रनाथ टागोर यांचे आहेत का? या ठिकाणी विनोबा भावे किंवा महात्मा गांधी? तर
रवींद्रनाथ टागोर यांचे तिन्ही गीतांजली, चंद्रमुखी चांदणी हे ग्रंथ आहेत कळते. कव्हर करूया प्रश्न 9वा. वीरानाट्यम हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? नृत्य प्रकाराचं नाव वीरानाट्यम आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ किंवा तामिळनाडू. तर वीरानाट्यम हा जो आहे विद्यार्थ्यांनो आंध्र प्रदेश या राज्याचा काय आहे नृत्य प्रकार आहे हे कळते. प्रश्न 10वा पाहूया. या ठिकाणी बिछवा हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? आता या ठिकाणी दुसरा नृत्य प्रकाराचं नाव बिछवा आहे. सिक्कीमचा आहे का? आसाम, मणिपूर किंवा हरियाणा? तर आसाम या राज्याचा काय आहे बिछवा हा नृत्य प्रकार असलेला लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणकोणती शीतरक्ती प्राणी आहेत? शीतरक्ती प्राणी असलेले दिलेल्या पर्यायापैकी कोण आहेत? ऑप्शन्समध्ये कासव, साप, मगर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये 4 मगर, साप, कासव हे सर्व काय आहेत शीतरक्ती प्राणी असलेले लक्षात येतात. प्रश्न 12वा कव्हर करूया. विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवते ते सांगायचं आहे. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही मुख्यमंत्री, न्यायाधीश, लोकसभेचा सभापती किंवा पंतप्रधान यांनी. तर लोकसभेचा सभापती एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवत असते. प्रश्न 13वा पाहूया. पचनक्रियेसाठी कोणत्या प्रकारची औषधे वापरली जातात ते सांगायचं. पचनक्रियेसाठी जंतुरोधक, आम्लरोधी, प्रतिजैविक किंवा वरीलपैकी सर्व. तर काय विचारलेलं आहे पचनक्रियेसाठी. तर ऑप्शन्समध्ये 2 म्हणजेच काय आम्लरोधी प्रकारचे औषधे वापरली जातात. प्रश्न 14वा पाहूया. मोतीबिंदू हा जो आजार आहे डोळ्याशी संबंधित आहे सर्वांनाच माहित आहे. पण डोळ्यातील कोणत्या कशाच्या दोषामुळे होतो ते विचारलेलं आहे. पारपटल, दृष्टीपटल, नेत्रभिंग किंवा पीतबिंदू. तर मोतीबिंदू हा जो आजार आहे ऑप्शन्समध्ये 3 नेत्रभिंगाच्या दोषामुळे उद्भवत असणारा आजार आहे. तर गंगा, मेघना, ब्रह्मपुत्रा या नद्यांनी कोणत्या उपसागरामध्ये त्रिभुज प्रदेश बनलेला आहे ते विचारलेलं आहे. गंगा, मेघना, ब्रह्मपुत्रा. बंगालचा उपसागर, प्रशांत या ठिकाणी हिमालय किंवा चीनचा उपसागर. तर बंगालच्या उपसागरामध्ये गंगा, मेघना, ब्रह्मपुत्र या नद्यांच्या या नद्यांमुळे त्रिभुज प्रदेश जो आहे तो बनलेला दिसतो. प्रश्न कव्हर करूया 16वा. लिंबू आणि संत्रा या 2 फळ्यामध्ये कोणते ऍसिड समाविष्ट असते ते सांगायचं आहे. उत्तर येत असेल तुम्हाला एखाद्या वेळेस कमेंट करून सांगत जायचं. लिंबू आणि संत्र्यामध्ये टार्टरिक ऍसिड असते का? सायट्रिक ऍसिड, फॉलिक ऍसिड किंवा वरीलपैकी सर्व. तर सायट्रिक ऍसिडचा जो समावेश आहे लिंबू, संत्रा या दोन्ही फळामध्ये होतो. प्रश्न 17वा पाहूया. भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजे पुढीलपैकी काय आहे? उत्तर तुम्हाला यायचं असेल. सोपा प्रश्न आहे. कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही. धर्मनिरपेक्षता, समानता, समता वरील नाही. कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे हे आपल्याला कळते. प्रश्न या ठिकाणी 18वा कव्हर करूया. विचारलेले की प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो किंवा प्रदान केला जातो म्हटले जरी चालेल. पुरस्काराचं नाव भटनागर. साहित्य, संगीत, विज्ञान किंवा शिक्षण. विज्ञान क्षेत्रामध्ये भटनागर पुरस्कार हा दिला जात असताना दिसतो. प्रश्न 19वा पाहूया. तर विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते विचारलेलं आहे. साखर कारखान्यांची संख्या सर्वात जास्त रायगड, अहिल्यानगर, हिंगोली किंवा पालघर. तर अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांना सर्वात जास्त साखर कारखाने असलेले लक्षात येतात. प्रश्न 20वा कव्हर करूया. शून्याचा शोध जो आहे तो खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला? शून्याचा शोध ऑप्शन्समध्ये आर्यभट्ट, रामानुज, भास्कर किंवा वरील नाही. तर आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. कव्हर करूया. प्रश्न 22वा. तर नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली हे सर्वांनाच माहीत आहे. तर कोणत्या ठिकाणी केली होती हे थोडंसं माहीत नसू शकते.
नथुराम गोडसे यांनी. बिर्ला भवन, शांती भवन, क्रांती भवन किंवा वरील नाही. तर नथुराम गोडसे यांनी बिर्ला भवन या ठिकाणी महात्मा गांधी यांना मारलेले. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा. मध्य प्रदेश या राज्याचा खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार आहे? राज्य मध्य प्रदेश विचारलेलं तर पंडवानी, मटकी, छालू किंवा वरील नाही. तर मटकी हा जो नृत्य प्रकार आहे भारतातील मध्य प्रदेश राज्याचा असलेला लक्षात घ्यायचा आहे की आहे असे. प्रश्न विचारलेला की 24वा. स्थानिक स्वराज्य व्यवस्था ही साहित्य संपदा पुढीलपैकी कोणाची आहे? स्थानिक स्वराज्य संस्था तर लोकहितवादी महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा राजश्री शाहू महाराज. लोकहितवादी यांची जी आहे स्थानिक स्वराज्य व्यवस्था ही साहित्य संपदा असलेली दिसते. 25वा प्रश्न. गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे किंवा येथे? विचारलेलं संशोधनाचं कशाविषयी? गवत संशोधन केंद्र रायगड, सातारा, जालना किंवा पालघर. ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच पालघर या जिल्ह्यामध्ये गवत संशोधन केंद्र स्थित असलेले लक्षात घ्यायचे. कव्हर करूया 26वा प्रश्न. तर विचारले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे पुढीलपैकी कोणते नाव आहे? सर्वांना उत्तर येत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारलेले आहे समाधीस्थळाचे नाव चैत्यभूमी, वीरघाट, शांतीवन वरील नाही. तर चैत्यभूमी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव असलेले. 27वा प्रश्न. सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले पुढीलपैकी ठिकाण कोणते आहे? सूत गिरण्यासाठी स्पेशली विचारलेलं हडपसर, भिवंडी, पुणे किंवा अमरावती. तर ठिकाण आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भिवंडी. भिवंडी हे जे आहे सूत गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर असलेले लक्षात येते. प्रश्न 28वा कव्हर करूया. वंदे मातरम गीत गाण्यासाठी एकूण जो कालावधी आहे तो सेकंदामध्ये विचारलेला आहे की किती लागत असतो वंदे मातरम गीत गाण्यासाठी? 60 सेकंद, 70 सेकंद, 80 किंवा 65. तर 65 सेकंदाचा जो कालावधी आहे वंदे मातरम गीत गाण्यासाठी लागणारा कालावधी आहे. प्रश्न कव्हर करूया 29वा. आपल्या राज्यातील सर्वात जास्त भूभाग कोणत्या मातीने व्यापलेला आहे किंवा मृदेने व्यापलेला आहे सांगायचं आहे. कोणत्या मृदेने? तांबडी, काळी, गाळाची किंवा वरील नाही. तर काळ्या मृदेने विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त जो भूभाग आहे आपल्या राज्यातील व्यापलेला दिसतो. प्रश्न कव्हर करूया 30वा. भारत देशामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही पाहावयास मिळते ते सांगायचं आहे. आपल्या देशामध्ये कशा प्रकारची आहे लोकशाही? अध्यक्षीय, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा वरील सर्व. तर भारतामध्ये लोकशाही ही अप्रत्यक्ष प्रकारची पाहावयास मिळते. कव्हर करूया प्रश्न 31वा. राज्य सहकारी बँकेला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते? राज्य सहकारी बँक, पूर्णगठित बँक, अग्रणी बँक, शिखर बँक किंवा वरील सर्व. तर या ठिकाणी राज्य सहकारी बँकेला विद्यार्थ्यांनो शिखर बँक या नावाने ओळखले जात असताना लक्षात येते. आता सोडण्यापूर्वी सुपर क्लासला पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. ठाणे महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्रातील येणारी कोणत्याही जिल्ह्याची महानगरपालिका असो सर्वांसाठी अतिशय स्पेशल असलेले 570 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे. हे PDF तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच तुम्हाला हे विद्यार्थ्यांनो 250 मध्ये मिळत आहे. नाहीतर तुम्हाला हे PDF जे आहे ते 300ला पडणार आहे. इच्छुक असाल तर काय करायचं आहे या नंबरवर व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे. तुम्ही कोणत्याही महानगरपालिकेची तयारी करत असाल तर नक्कीच घ्यायचं आहे. चला सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे काय, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा पूर्वीचेही असाल पण सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. काय होईल सबस्क्राईब केल्यानंतर की पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.